मी मी तुमचं नाव जयेश कुलकर्णी देवाशपथ देवाशपथ सांगतो की सांगतो की मी मी सत्य बोलेल, सत्य तेच बोलेल आणि सत्याशिवाय अन्य काही बोलणार नाही. नमस्कार. आपण वय वर्ष 2025 आणि इथून पाठीमागचे 10 ते 15 वर्ष समजा आयोग लॉसमध्ये आहे आणि रोज नवीन आयडियाची कल्पना, रोज नवीन चार्जेस, टीओडी लाव, अमकं लाव, थमक लाव. रोज एका अधिकाऱ्याला एक आयडिया आली की चार्जेस. एम-ई-आर-सी आपण आहे कशासाठी? कस्टमरच्या सेवेसाठी आहे का फक्त आपला पगार भरायला आहे? टी-ए-डी आला की नाही आला? हा स्वतःला विचारायचा प्रश्न आहे. समजा 10-10 वर्ष आयोग लॉसमध्ये आहे आणि आपण 2025 मध्ये बेसिक गोष्टींवरती बोलतोय. बेसिक गोष्ट म्हणजे घरी मीटर लावणं ₹1000 द्यावं लागतात त्या याला सेक्शन ऑफिसरला. नाव चेंज करायचं ₹1000 द्यावं लागतात. तुमचं ॲड्रेस चेंज करायचा तर ₹500 द्यावं लागतात. एक सुद्धा काम होत नाही. आयोग करतं काय आहे आणि माझ्या पहिले 33 लोक येऊन बोलून गेले. रिटर्नमध्ये सबमिशन आल्या. इथं पॅनलवरती 50 ॲडव्होकेट असतील. एवढ्या लोकांचं म्हणणं लिहिलेलं वाचता येत नाही, वाचलेलं लिहिता येत नाही. का आयोगाला कामच करता येत नाही. हे आयोगाने स्वतःला विचारावं. सीएम आला, इलेक्शन होतात, नुसतं वोट घेऊन जातो, पगार घेतो, गाड्या फिरवतो. कशासाठी? टॅक्स भरलेला कशासाठी? हा बेसिक प्रश्न आयोगाने स्वतःला विचारायला पाहिजे. बिलकुल कोणीही ग्राहक तुमच्याकडे यायला नाही पाहिजे. कुठलाही सोलार, कुठल्याही स्वरूपाचा माणूस, कुठलाही व्यावसायिक, इलेक्ट्रिकल इंजिनियर असो, सोलार व्यावसायिक असो, एक सुद्धा माणूस तुमच्याकडे यायला नाही. आयोगातला प्रत्येक चेअरपर्सन, आयोगातला प्रत्येक मेंबर, हे सगळं ऑनरेबल मेंबर वगैरे जेवढे तुम्ही डेजिग्नेशन लावले, यांनी ग्राहकाकडे जायला पाहिजे आणि विचारायला पाहिजे की तुम्हाला सर्व्हिस चांगली भेटते का? आपण समजा 2025च्या 26 जानेवारीमध्ये आज समजा बेसिक गोष्टींवरती बोलतोय. नाव चेंज होत नाही, मीटर लावलं जात नाही, ऍप्लिकेशन सेक्शन ऑफिसला इन्व्हर्ट होत नाहीये. काही रोजच्या रोज चार्जेस लावतात. मीटर रिडिंग सुद्धा नीट घेत नाही आयोग. किंवा तुमच्याकडून समजा महावितरण आयोग कंट्रोल होत नसेल तर स्वतःच तुम्ही आत्मपरीक्षण करा एकदा की आयोग बसलाय कशासाठी. समजा औरंगाबाद सारखा एक इंडस्ट्रियल एरियातला एखादा सेक्शन ऑफिसर किंवा एखादा चीफ इंजिनियर यांना ह्या एरिया कंट्रोल होत नाहीये. मीटर रिडिंग सुद्धा घेतलं जात नाहीये. जनरेशन मीटरची रिडिंग घेतली जात नाही आणि नॉर्मल एमएससीबीच्या मीटरची रिडिंग घेतली जाते. हे बेसिक प्रश्नांवरती 2026 मध्ये जानेवारीमध्ये आज तुम्ही लोक हिअरिंग करताय. हे या आयोगाचं फेल्युअर आहे. हा आयोग फक्त तुमचा, आज तुम्ही एसीत बसला, चांगले कपडे घातले, कोट घातले, बाहेर ₹130 भरणारा ग्राहक सुद्धा तुमचा मालक आहे आणि तुम्ही त्यांचे सर्व्हिस देणारे आयोग आहे. आणि त्या सर्व्हिस देणाऱ्या आयोगाला जर का तुम्हाला स्वतः फक्त पैसे लुटण्यासाठी, बाबा आज या सेक्शन ऑफिसला पगार कमी पडला, लावा चार्जेस,